Hello guys, I Rahul Pawar, the student of BPTS third year. Guys, today I'll share some medical camps story. So guys, आज जो आपला कॅम्प होता ना हा पुरुषोत्तमपुरीमध्ये होता, कारण पुरुषोत्तमपुरी सध्या अधिक मास चालू असल्यामुळे तिथे भावभक्तांची खूप सारी गर्दी जमलेली असायची आणि त्यांना एक आरोग्य सेवा म्हणून आपल्या कॉलेजांनी तिथे एक मेडिकल कॅम्प असं आयोजित केलेलं होतं, जसं की शिबिर, मोफत शिबिर असतात असं. मित्रांनो, यावेळी खूप सारी गर्दी असल्यामुळे आपल्याला पेशंट जास्त काही बघणं शक्य झाले नाही, परंतु जेवढे काही झाले ते आपण चांगल्या पद्धतीने बघितले मित्रांनो. त्याच्यानंतर गर्दीवरती गर्दी होतीच ती होती, कारण की रांग एवढी लागलेली होती. मला वाटतं असं की हजारो भावभक्त तरी असतील तिथे. खाण्यापिण्यासाठी काही नसल्यामुळे आम्ही आता म्हटलं एकदा स्ट्रक्चर एककडे बघून यावं, कारण की येणाऱ्या काळामध्ये जो मंदिरचा रंगरूप असणार आहे तो अशा प्रकारे असणार आहे, कारण की त्याचं सध्या स्ट्रक्चर बांधणं चालू आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, पाहणी करण्यासाठी मध्ये गेलं तर पाहिजे तर तेवढं बऱ्यापैकी झालेलं नाही, आणि कारण की हे जो एंट्रन्स आहे तो सध्या अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये चालू आहे. कारण मध्ये बघितलं तर इथे हा जो एरिया आहे मित्रांनो, या एरियामध्ये मला वाटतं जी प्राणप्रतिष्ठा आहे, जी मूर्ती वगैरे जे असणार आहे ते या ठिकाणी बसवणार आहे. हा जो बाहेरचा स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, एक यात्रा प्रकारेच तिथे सगळे जमलेले होते आणि ही आमची गँग होती, कारण की खाण्यापिण्यासाठी काही नसल्यामुळे आम्ही बिस्किट वगैरे त्याच्यावरतीच दिवस काढले आजचा दिवस. हे आमचं थोडंसं सेटअप वगैरे होता छोटूसा. त्याच्यानंतर मित्रांनो म्हटलं आता चला दर्शन वगैरे घेऊन टाकूया, कारण की एकदा दर्शन झालं की नाही आपण थोडेफार मोकळे होऊन जातो, आणि दर्शन एकदम चांगल्या प्रकारे झालं. आता आम्ही निघालोत मित्रांनो होडीकडे, कारण की आमचा जो स्टाफ होता तो पूर्णपणे एकदम आनंदामध्ये होता, कारण की आता होडीमध्ये जायचं आहे गोदाकाठीमध्ये. आणि खूप एन्जॉय वगैरे झाला मित्रांनो. आणि आजचा दिवस जो आहे कॅम्पमध्ये खूप म्हणजे खूप बेटर झाला आणि खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि